मूर्तिजापुरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून 2 युवकांवर प्राणघातक हल्ला. ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. देशात लोकशाही असल्याचा दावा केला जातो, पण आता लोकशाहीवर हल्ला होत असल्याचं वास्तव समोर येत आहे. मूर्तिजापुरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 2 निष्पाप युवकांवर थेट प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे हे आरोपी गुंड प्रकाराचे आहेत, अनेक गुन्ह्यांमध्ये सामील आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करतायत. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अनुसार या प्रकरणात फिर्यादी सय्यद वाहद सय्यद मोहम्मद अली वयवर्ष 26 राहणार जुनी वस्ती यांनी दिलेल्या तक्रारप्रमाणे दिनांक 29 मे रोजी सकाळी 4 वाजताच्या दरम्यान मी आणि माझे मित्र मोहम्मद अरबाज मोहम्मद नासिर राहणार खडकपुरा आम्ही दोघं अकोला येथील सलीमभाई यांची बोलेरो गाडीत खरेदी केलेली जनावरे कोल्हापूर येथून अकोला इथं नॅशनल हायवे क्रमांक 53 वरून जात होते. त्यावेळी आमच्या गाडीला आसरा फाटा इथं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला. आमची गाडी थांबवली असताना फोर्ट MH 11 CT 7777 या गाडीतून खाली उतरलेले बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवार घेऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करून आमच्यावर लोखंडी पाईप व तलवारीनं आदित्य महाजन आणि पवन गुंजाळ इतरांनी आमच्यावर हल्ला केला, अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना मोहम्मद अरबाज यांनी दिली आहे. गंभीर जखमी असलेले दोघांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले, परंतु अरबाज यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांना अकोला इथं उपचारासाठी हलवण्यात आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कायदा हातात घेण्याचा परवाना कोण दिला? या देशात कोणालाही तलवार बाळगण्याचा अधिकार नाही. भारत हे संविधानानं चालणारं राष्ट्र आहे, तरी सुद्धा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे हातात शस्त्र घेत कायद्याचं उल्लंघन केलं आणि 2 तरुणांवर अमानुष हल्ला केला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु प्रश्न असा आहे की यामागची मूळ यंत्रणा कोण? अशा टोळक्यांना तलवारी कुठून मिळतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर हेच सुरू राहिलं तर भारतातील लोकशाहीचं काय? देशात कायदा नाही तर जंगल राज. आज जर कोणालाही रस्त्यावर थांबून तलवारीनं हल्ला करता येतो, तर मग कायदा कुठे आहे? पोलीस व्यवस्था कुठे आहे? हे केवळ 2 युवकांवरचे हल्ले नाहीत, तर भारतातील लोकशाही व्यवस्थेवरचा एक मोठा प्रहार आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक चंदन वानखडे करत आहेत. प्रतिनिधि मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला. आप शुरुआत अपना नाम बताने से करना. मेरा नाम मोहम्मद अरबाज. मैं कोल्हापुर से पिकअप लेके आ रहा था. आसरे फाटे पे मुझ पे कुछ लोगों ने लड़कों ने टूलर से पथराव किया. वहाँ से हम भुट्टा फाटा से माना तरफ निकले. वहाँ से फिर एक फॉर्चूनर हमारे पीछे आई. फिर हमने आगे जाके सरेंडर किया वही बोरगांव में. तो उन्होंने धारदार हथियार से तलवार से हमारे पे वार किए. मेरे पेट पे मारने की कोशिश की. मैं पलटा, मेरे पेट पे लगी. मैंने अपनी जान बचा के भागने की कोशिश किया. नीचे से उन्होंने मेरे सर पे एक लोहे का पाइप मारा और गाड़ी नंबर क्या था? गाड़ी नंबर MH 11 CT 7777. और कौन से मारने वाले कौन थे? पवन गुंजाल और आदित्य महाजन. और उसके अलावा 3-4 और लड़के थे, उनके नाम याद नहीं. तो साथ में और कोई था क्या? साथ में बाबा था ड्राइवर, हाँ, मेरा दोस्त, और एक उसको लगा क्या कुछ? हाँ, उसको पीठ पे लगी तलवार, एक गाड़ी. ये घटना कहाँ की है? तो एकदम ये वही बोरगांव जामटी फाटे के आगे, जामटी पास कर.